हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, घराची डीप क्लीन झाल्यानंतर म्हणजे घराची साफसफाई झाल्यानंतर माझं हे हॉलचं थोडंसं काम राहिलं होतं. तर छान हे असे सोफ्यावरचे कवर वगैरे मी धुवून घेतले आणि ते तसेच लावायचे राहिले होते. तर म्हटलं चला दुसऱ्या दिवशी मी हे सगळं काही व्यवस्थित करून घेते. आणि हॉल पण थोडासा डेकोरेटिव्ह करायचा होता. म्हणजे आता नेहमीच सजवून राहतो, पण थोडंसं आपण जर सामान इकडल्या तिकडे जर हलवलं तर अजून तो छान दिसतो. तर चला, आता माझं इथे हे असं छान असं काम चालू आहे, इकडलं तिकडे करणं आणि तिकडलं इकडे करणं. आता इथे या हॉलला ना खूप मोठी अशी खिडकी आहे, तर म्हणून मी असे छान असे लांब असे पडदे लावून घेतले आणि समोरच्या पडद्याला असे छान बांधून ठेवते. म्हणजे अजून तो चांगला दिसतो हॉल, म्हणजे पाहायला अगदी छान दिसतं. म्हणजे थोडंसं जरी आपण घराला असं वेगळा लुक दिला ना, हटके लुक दिला ना, तर खरंच आपला हॉल आहे ना एकदम छान दिसते. आता हे बघा, माझं हे सगळं आर्टिफिशियल प्लॅन्ट्स मी इथे ठेवलेले आहे. आपला बाबू सुद्धा 17 तिथूनच पडते टेबलवर. ते वाला पुढे हो ठेवून दाखव. आता हे माझं फ्लॉवर पॉट खूप जड आहे, उचलणंच होत नाही, पण त्याला पण मला ना छान असं दुसरीकडे ठेवायचं होतं. तर ह्या फ्लॉवर पॉटची जागा मला थोडी चेंज करायची होती. आधी इथे पडद्याजवळ ठेवलेलं होतं आणि आता मी सोफ्याच्या बाजूला ठेवलं, तर छान दिसत होतं इथे ठेवल्यावर. तर असं आहे ते, आपल्याला म्हणजे थोडंसं जर इकडलं तिकडे सामान जर केलं ना, तर अगदी घर आपलं नवीन झाल्यासारखं वाटते आणि आपल्याला पण छान वाटतं. जा, बांधकाम किती झालं म्हणून पाहायसाठी आली. काही नाही, नुसते पिलर झाले, पिलर भरणं झाले अर्धे, इथपर्यंत असे गड्डे होते ते झाले भरून. आणि इथे जे 2 झाडं होते ना जास्वंदाचे, ते काढले मगाशी. तरी मी त्यांना मुळापासून काढायला सांगितले आणि दोन्ही पण कुंड्यामध्ये लावून दिले. माहीत नाही आता जगतात की नाही जगत. तर हे बघा त्यांची हालत कशी झाली झाडांची, पाहायची बोरवेल. पूर्ण छाटून टाकलं, खूप उंच होतं, पूर्ण त्याला असं छाटून टाकलं. आणि घराजवळच्या लोकांनी कलमा नेल्या झाडाच्या. माहीत नाही आता लागते की नाही लागतं, पाऊस जर आला तर नक्की लागते. हे मोठं हे काढलं आणि हे छोटं होतं जास्वंदाचं, ते पण काढलं. पाहू आता, या दैवा या नशिबा लागते नाही लागत. चला, आणि हे बघा झाडांची हालत हे आहे. रस्ते झाडं पडलेले. झाली आता रिकामी गल्ली, उद्यापासून काकू जाऊ शकते इकडून. झाली, माती पण काढायची आहे. तर मी सांगितलं की माती फेकू नका, कारण मला झाडं लावायसाठी उपयोगी येतील.
मास्तर कोण बनला? टीचर आहे का तू? मास्तरचा मास्तर. आता इथे मस्त असा चाय बनत आहे. इकडे तूप ठेवलं गरम करायला. आम्ही चहानं तूप खात असते. आणि इकडे काळा चाय. मला बिलकुल आवडत नाही. तुझ्यासाठी काय होते काळा चहा पिल्यानं? मला आवडते. बघा एवढे सारे भांडे ठेवायचे आहे. किती सारे भांडे निघाले. दादू दादू तू टीचर बनला का? टीचर बनला? अच्छा. तर आज अचानक ना माझा भाऊ आला घरी, त्याच्यामुळं पोहे वगैरे बनवले. आणि मग मामाला तर इकडे कसं लपलं हे. एवढा मामाला घाबरतो? जा ना. हां बाय. अरे 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 चल बाबू कटिंग. बाबू चल कटिंग करायला. कटिंग करायला चल. चप्पल 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 चप्पल. रक्षाबंधन येणार आहे का? रक्षाबंधन किती तारखेचं आहे? 28. 28 का काहीतरी शुक्रवारी ते वाटते बहुतेक. सुट्टी नाही आहे त्या दिवशी. शनिवारी शनिवार रविवार 2 दिवस राहते. शनिवारचं होतं की नाही नाही शुक्रवार शनिवार. येते. शुक्रवारचं होतं? तर राणी बाय अभ्यास कर चांगला. काही अभ्यास करत नाही, काहीच नाही. दिवा लावणार आहे ते. नाही 12वीच महत्वाचं असतं. हो ना. आहे सांगन कोण? सांगन पण ऐकते नाही, ऐकत नाही ना. सांगितल्यावर आहे. हो. बाय कर रे. बाय बाय. चला. पाहिजे ना माती. अच्छा. चांगलीच माती आहे. तर आता हे कॅरी यूजमध्ये नाही. पण तोडणार आहे. अच्छा म्हणजे आता हे कॅरी राहणारच नाही का? झाड पण तोडणार आहे. झाड पण जाणार आहे. लगा वो झाड़ पे डाला था ना, यहाँ पे रुका रहता है. हिंदी शब्द येत नाही. रुका राहतात जमा राहते म्हणजे हमारा आते पाणी. पाईप. म्हणजे कसं यायला इथून जायले. बरं हे झाडात टाकलेलं पाणी आहे का? काढून घेतो. नाही तिथे तर काहीतरी नेहमीच तर पाणी जमा राहते ना. हे गड्डा आहे ना इथं. हो. टाईल्स दबली ना. टाईल्स दबल्यामुळं पाटी उचला लागते. भैया ये पाटी है ना, ऐसे डाल दो उधर. ऐसी डाल. पकडे. लॉक कुठून आणलं? नवीन आणलं का? नहीं नहीं निकलेगा ये नीचे वाली. ये लगा दो. और देखकर चलना यहाँ से. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.